एक नंबर स्क्रीन वन हीच ना चालू झालंय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही आता मूवीला जायचा प्लॅन केला आहे PVRला. सो बेबी जॉन मूवीला आम्ही जातो आज. सो त्याचा रिव्ह्यू तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की मूवी कसा आहे काय आहे. आणि मूवीज बघितले पाहिजे कारण मूवीज म्हणजे समाजाचा आरसा असतो. बात तो सही आहे. आणि आता मी पण लास्ट मूवी बघितला होता तो पुष्पा 2 बघितला होता. सो आता 15-1 दिवसाचा गॅप झालाय. सो आता मी वरुण धवनचा मूवी आहे हा. याच्यामध्ये ॲक्शन म्हणजे वरुण धवनने ॲक्शन मूवी केलेला आहे. सो ह्याच्याबद्दल काय रिव्ह्यूज असणार आहे मला पण माहिती नाही की आय एम सो एक्सायटेड. सो कसं काय मूवी असेल काय असेल त्याचं तुम्हाला या चॅनलवरती अजून त्याचा पण रिव्ह्यू बघायला भेटेल. आणि तुम्ही आपल्या आधीचे व्हिडिओज जर बघितले नसतील तर आपल्या आधीचे व्हिडिओज पण तुम्ही जाऊन बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल. सो आपण ट्राय करूया की त्या टाईपचे व्हिडिओज बनवू. सो लेट्स गो. सो गाईज आम्ही आता जातोय SBI. सो SBIला नाही शाबास बेटा SB रोडला जातोय पवेलियन मॉल मध्ये PVRला. आणि आता बघा तुम्ही टाइम बघू शकता इकडे 4:30 झालेत आणि आमचा शो आहे 4:45चा. अजून आम्हाला भरपूर वेळ जाणार आहे बेबी. आता फक्त ट्रॅफिक नको लागायला युनिव्हर्सिटी रोडला, नाही तर स्टार्टिंग मिस होऊन जाईल आमच्या मूवीची. काय अमृताने आवरलं नाही लवकर त्याच्यामुळे लेट झाला. अमृता उठून आवरून झोप काढली तिने 1 आवरेपर्यंत आकाशचा. जर तुम्ही पुण्यात असाल तर हा फ्लॅग कुठला आहे हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. ऑलरेडी 3 मिनिट झालेत. चालू झालेला नसावा मूवी. अमृता तुझ्यामुळे लेट झाला. माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे. चालू झालेला नसायला पाहिजे. फक्त 10 मिनिटं लेट करतात PVR मध्ये. दुष्काळात 13वा महिना मित्रांनो. सिग्नलवर 5 मिनिटं झाले. सिग्नलवरच आहे अजून. युटर्न घ्यायचा आहे फक्त इथून. 3 सिग्नल गेली. युटर्न घेतला की लगेच पवेलियन मॉल आहे. अजून 45 सेकंड्स बाकी आहेत. फायनली पोहोचला. आता इथं लेट झालंय खूप. 15 मिनिटं झाले ऑलरेडी. त्याच्यात अजून एक मजा अशी झाली की लिफ्टची लाईट गेली. म्हणजे इमॅजिन करू शकता तुम्ही आपल्याला घाई असल्यावरच अशा गोष्टी कसं काय होतात. आता आम्ही एस्केलेटरवरून जातोय मग चालत चालत. जास्तच लेट झाला आहे. 4:45चा शो आहे. 5 वाजले. तुझ्यामुळे लेट झाला बघ. मग म्हणून म्हणत होतो पटकन. काय फायनली गर्दीतून वाट काढत काढत आम्ही आता वरती आलोय. PVR आयकॉन इथे दिसलाय आता फर्स्ट टाइम. PVR आयकॉन तुम्ही बघू शकता. आता फक्त मूवी चालू झालेला नसावा. आता एवढी घाई झाली एकतर. बघू आता आतमध्ये जाऊन बघूया की चालू झालाय का नाही. आणि हे तिकीट काउंटर तिकीट ऑलरेडी घेतलेलं आहे. आणि हे थिएटर तुम्ही बघू शकता इकडे. एक नंबर स्क्रीन 1 हीच ना. चालू झालंय का? झालं वाटतं चालू. नशीब गाईज अजून चालू नाही झालं. कसं आहे मूवी?
काय इकडे बघ कसं आहे मूवी. कसं वाटतं मूवी तुला? ठीक आहे का? ठीक आहे. वरून रिव्ह्यू करायला लागेल घरी गेलं आहे ना. मला तर काय एवढा ठीक आहे, म्हणजे एवढा पण काय असा भारी नाही. हां नॉर्मल आहे. एवढा पण काय भारी नाही, मला तर ठीक वाटलं असं. म्हणजे आता गेल्यावर अजून डिटेलमध्ये सांगू आपण कसं आहे, खरंच चांगलं आहे का बघण्यासारखं. नाहीतर ओ टी टीचा वेट करू शकतो आहे ना. ओ टी टीवर येणारच आहे ना. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. बोर होता पिक्चर आहे ना. माझी झोप झाली एक. मला झोप येते. सो गाईज फायनली बघून झालं. तुला कसं वाटलं का अमृता? बोरिंग होता ना. मी तर झोप झाली माझी एक. तू पण डुलक्या मारल्या काय? नाही, आरती झाली. मला तर असं होत होतं कधी संपतो एकदा असं. एवढा काही खास नाही आहे मूवी गाईज. मी आता गेल्यावर अजून डिटेलमध्ये रिव्ह्यू करतो, पण त्याच्यात तुम्ही अजून बघू शकता. पण फर्स्ट रिॲक्शन तर हीच आहे की काही करूच नका, ओ टी टीवर येईलच. तुला कसं वाटलं? बेकार होता. हां बेकार होता. ठीक आहे, झोप येत होती. चला आता मला निघायचं आहे, निघतो आता. A few moments later. मूवी बोर असला तरी जेवण मात्र चांगलं झालं पाहिजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. ठीक. शेवटी ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता आलोय तांबडा पांढरा रस्सा खाण्यासाठी. इथे मिलन म्हणून तुम्हाला सदाशिव पेठेतलं हे जे वर्ल्ड फेमस हॉटेल आहे हे माहितीच असेल. तुम्ही पण इथे जाऊन जेवण केलं असेल तर नक्की कमेंट करा. हॉटेलचं नाव जरी मोठं असलं तरी जागा मात्र छोटीच आहे. भाईसाहब कुछ ज़्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. त्याच्यामुळे ॲडजस्ट करून खावं लागणार. आपली वर्ल्ड फेमस थाळी आलेली आहे. बघू शकता, तांबडा पांढरा रस्सा आणि मस्त चिकन ते जोडतो आता. A few moments later. फायनली घरी आलोय मी आता. आता तुम्ही टायमिंग बघू शकता, 12:15 वाजत आलेत. मूवीबद्दल सांगून देतो तुम्हाला. मूवी तुम्ही जर म्हणजे गरज नसेल तर ओ टी टीवरच बघून घ्या. एवढा काही खास नाही आहे मूवी. आणि मला जर सगळ्यात जास्त ॲक्टिंग कोणाची आवडली असेल तर ती जॅकी श्रॉफची आवडली. बाकी असं विशेष काही नाही आहे मूवीमध्ये. गाणे वगैरे फर्स्ट हाफमध्ये तर मूवी म्हणजे एकदमच ॲव्हरेज आहे, आणि सेकंड तरी ठीक आहे थोडासा. बट मग असं स्टोरी अशी जी पकडून ठेवायला पाहिजे तशी पकडून नाही ठेवत. आणि गाणे तर पिक्चरमधले म्हणजे का टाकलेत तेच समजत नाही मला. म्हणजे गरजच काय होती मग टाकायची. आणि 2 तास 45 मिनिटांचा मूवी आहे. त्याच्यामध्ये मी तर मध्ये मध्ये झोप काढत होतो अशी. इतकं बोर झालेलं मला. असं झालेलं की कधी एकदा संपतोय. त्याच्यामुळे तुम्ही ओ टी टीवर मूवी येण्याचा वाट बघू शकता. त्याच्यावर आल्यावर पण बघू शकता. म्हणजे वन टाईमच वॉच आहे. तुम्हाला मूवी संपल्यावर असं पण नाही होणार की बाबा त्याच्याबद्दल काय आठवेल किंवा काय मेमरीज राहतील मूवीबद्दल. इतका बोरिंग वाटला मला. आणि त्याला मी 5 पैकी जर स्टार्स द्यायचे असतील तर 2.5 स्टार देईल. तुम्हाला जर वाटलं तरच ठीक आहे, तुम्ही ओ टी टीचा वेट करू शकता आणि बघू शकता. बाकी असं विशेष काहीच नाही आहे मूवीमध्ये. एकदमच बोरिंग मूवी आहे. म्हणजे असं त्याच्यापेक्षा तुम्ही पुष्पा 2 बघा. पुष्पा 2ला थिएटरमध्ये जाऊन जी बघण्यात मजा आहे ना ती मला वाटतं कशातच नाही. आणि पुष्पा 2 आत्ता पण म्हणजे ह्या मूवीसोबत आता हा 25 डिसेंबरला रिलीज झाला म्हणजे आजच. तर ह्या मूवीसोबत पण पुष्पा 2चे शो आत्ता पण फुल आहेत. आणि तो मला वाटतं मुफासा पण आलेला आहे. सो त्याला पण गर्दी होती बऱ्यापैकी. या मूवीला गर्दी होती, बट असं मला तरी वाटते की म्हणजे एवढं काय असं मजा नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघायला जायचा प्लॅन करत असाल तर तो पोस्टपोन करू शकता. आणि जर तुम्हाला बघायचंच असेल तर तुम्ही पुष्पा 2 बघू शकता मूवी. तो
सो हाच होता या मूवीबद्दलचा रिव्ह्यू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या आधीचे पण व्हिडिओज तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती बघू शकता. आम्ही तुमच्यासाठी असेच इंटरेस्टिंग नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येऊ. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय. गुड नाईट.